जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2023 संकलन कार्यक्रम सोमवारी 11 डिसेंबर रोजी दुपारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता। या राष्ट्रीय कार्यक्रमास दात्यांनी उदंड असा प्रतिसाद दिला। यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजळ जाधव, भिवंडी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हिरवाडे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप आदींसह जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित होते। यावेळी ध्वजदिन निधीबाबत अधिक माहिती देण्यात आली। सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2023च्या निमित्ताने आज शुभारंभाचा कार्यक्रम। या माध्यमातून आपण दरवर्षी शासकीय कर्मचारी नंतर स्वयंस्फूर्तीने जे आलेले इतर नागरिक आहेत किंवा इतर संस्था आहेत, जसं कर्मचारी पत्रकार संघाला आज पत्रकार संघाने आज मेजरली कॉन्ट्रीब्युशन दिले, तर विविध माध्यमातून या ध्वजदिन निधीचे मध्ये कॉन्ट्रीब्युशनचे जे व्यक्ती देतात त्या सर्वांचे आभार मानतात, त्या सर्वांना शुभेच्छा देतात, त्यांचे आभार व्यक्त करणं आणि पुढील वर्षासाठी आपण संकल्प करणे की आपल्या या सर्वांच्या माध्यमातून सेनेसाठी आपण काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करू, काहीतरी आपलं योगदान देऊ ॲज अ कॉमन सिटीजन म्हणून। यासाठी आजचा कार्यक्रम आपण आयोजित केला होता। या निमित्ताने आज एक पुस्तक प्रकाशन देखील झालेलं आहे। त्याच्यामध्ये जे काही आपले महाराष्ट्रामध्ये जे काही वीरगती प्राप्त झालेले असतील किंवा ज्यांनी मेजर कॉन्ट्रीब्युशन भारताच्या विविध विषयांमध्ये दिलेलं आहे त्या सर्वांचं पुस्तक एक प्रसिद्ध झालेलं आहे। त्यानंतर या निमित्ताने जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी जे आहेत त्यांच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडनं वीरपत्नींना जमीन वाटण्याचं देखील आम्ही काम करत असतो आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचं देखील आम्ही काम करत असतो। तर आजच्या निमित्ताने हे सर्व सेलिब्रेशन आहे आणि पुढील वर्षासाठीचा हा शुभारंभ। मैं घर घर जाके काम करती हूँ। मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए। फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज़ मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए। मिशन इंद्रधनुष। मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्यांचं वाटप। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक प्रभाकर काळे यांच्या वाढदिवसानिमित्त पोलीस मुख्यालय, प्राथमिक शाळा तसंच स्वामी समर्थ ट्रस्ट ठाणे येथील विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं। यामध्ये स्वेटर, ब्लँकेट, स्कूल बॅग आदी विविध वस्तूंचा समावेश करण्यात आला होता। तसंच या विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनही यावेळी देण्यात आलं। हा संपूर्ण उपक्रम शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ठाणे जिल्हा प्रमुख आणि टेंभी नाका येथील शाखा प्रमुख निखिल बुडजडे, त्याचप्रमाणे उपविभाग प्रमुख स्वानंद पवार, शाखा प्रमुख जॅकी भोईर, नितेश पाटोळे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। यावेळी प्रभाकर काळे यांनी कुटुंबियांसमवेत लहान मुलांच्या हस्ते केक कापून आपला वाढदिवस साजरा केला। यावेळी सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभाकर काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक, हितचिंतक आणि नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। इमारत उभारणीच्या कामाकरिता MIDCतील बंद कंपनीच्या 3 मजली इमारतीतून होणार ठाणे जिल्हा परिषदेचं कामकाज। ठाणे जिल्हा परिषदेच्या इमारतीचं बांधकाम सुरू करायचं असल्यानं महिनाभरात वागळे इस्टेट येथील भाड्याच्या इमारतीत जिल्हा परिषदेचं कार्यालय जात आहे। MIDCतील बंद कंपनीच्या 3 मजली इमारतीतून जिल्हा परिषदेचं कामकाज होणार असल्याचं ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल यांनी सांगितलं। गेल्या 2 वर्षांपासून जिल्हा परिषदेची जीर्ण झालेली इमारत पाडली आहे,
त्यामुळे या इमारतीमधील कार्यालय, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींची दालनं अन्यत्र हलवण्यात आली आहेत. परंतु आता या इमारती देखील पाडून या ठिकाणी भव्य टॉवर उभारणीचं काम सुरू आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची सर्व कार्यालयं वागळे स्टेट रोड नंबर 16 येथील एका खासगी कंपनीच्या 3 मजली इमारतीत महिनाभराकरिता हलवण्यात येत आहेत. वागळे स्टेट जवळील पासपोर्ट ऑफिसच्या जवळ रोड नंबर 16 येथून महिनाभरात जिल्हा परिषदेच्या कार्यालयांचं कामकाज सुरू होईल असं जिंदल यांनी सांगितलं. 25,000 चौरस फूट जागा ही भाड्यानं घेण्यात आली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींची दालनं, सभा, बैठकांसाठी भव्य सभागृह या इमारतीमध्ये असून सुसज्ज पार्किंग व्यवस्थाही आहे. तब्बल 3 वर्षांसाठी भाड्याने घेतलेल्या या इमारतीमध्ये आगामी निवडून येणाऱ्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींची निवास व्यवस्था नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात सुमारे 500 पेक्षा अधिक जणांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. यामध्ये 16 महिलांची कर्करोग तपासणी करण्यात आली, तर सुमारे 93 जणांनी रक्तदान केल्यामुळे 93 बाटल्या रक्तांचं संकलन करता आले. 12 डिसेंबर रोजी पवार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस मध्यवर्ती पक्ष कार्यालय, तुळजाभवानी मंदिराजवळ गणेशवाडी, पाचपाकाडी येथे हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. माजी मंत्री आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार तथा जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिला अध्यक्षा सुजाता घाग, युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैद्यकीय सेलचे अध्यक्ष असद चाऊस यांनी हे शिबिर आयोजित केलं असता त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला. जवळपास 500 जणांनी त्याचा लाभ घेतला. या शिबिरात शेकडो नागरिकांनी नेत्र तपासणी, मधुमेह, कॅल्शियम, मणक्याचे आजार, हृदयरोग तपासणी, रक्तदाब, ECG तपासणी करून घेतली. या शिबिरात काही आजारांवरील औषधांचं तसंच 279 जणांना चष्म्यांचंही मोफत वाटप करण्यात आलं. सुमारे 87 जणांना श्रवणयंत्र वापरण्याची सूचना यावेळी डॉक्टरांनी केली असून त्यांना अल्पदरात श्रवणयंत्र वाटप सोमवारी करण्यात येणार आहे. तर 16 महिलांनी आपली कर्करोग तपासणी करून घेतली. या दरम्यान या शिबिरात डॉक्टर आव्हाड यांनी भेट दिली असता त्यांनीही स्वतःची आरोग्य तपासणी करून घेतली. सर, मेडिकल कॅम्पचं आयोजन केलेलं आहे, काय सांगाल एकंदरीत कशा प्रकारचं? माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजन केलं होतं. आणि हा आरोग्य शिबिर आयोजन करण्याचा उद्देश असा होता की समाजात आपण एकोपा जपण्यासाठी आणि समाजात आपण काहीतरी देणं आहे माणुसकी या नात्याने. आणि पवार साहेबांचं आणि आमचे आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेबांचं नेहमी मार्गदर्शन असतो का तुम्ही समाजात असे काय काम करा जेणेकरून समाज तुमच्यावर जोडलं पाहिजे, तुम्ही समाजाला काहीतरी ऋणी हात देण्याचा. त्या उद्देशाने आम्ही आज आरोग्य कॅम्प ठेवला होता. या ठिकाणी टोटल बॉडी चेकअपचं काम झालेलं आहे, रक्तदान शिबिर झालेलं आहे, सर्वश्रेष्ठ रक्तदान शिबिर आज या ठिकाणी झालेलं आहे, चष्म्याचं मोफत वाटप झालेलं आहे. आणि या ठिकाणी प्रत्येक येणारा ठाणेकर हा आनंदाने या आरोग्य शिबिराचा लाभ घेत आहे. छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर होम मिनिस्टरसाठी ठाण्यातील महिलांचा ओसंडला महासागर. विविध स्पर्धांमध्ये महिलांचा भान हरपून सहभाग. महिलांच्या सुरक्षतेसाठी आणि सबलीकरणासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रयत्नशील आहेत. तर होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या निमित्तानं आनंद परांजपे, नजीब मुल्ला आणि वनिता गोतपागार यांनी महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचे काम केलं असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी काढले. होम मिनिस्टर सन्मान महिलांचा खेळ पैठणीचा या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून रुपाली चाकणकर बोलत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याच्या विकासासाठी सरकारमध्ये सहभागी झालेत. या सरकारनं लेक लाडकी योजनेखाली मुलीच्या जन्माच्या वेळी 5,000 रुपये, मुलगी पहिलीत प्रवेश घेतल्यावर 6,000 रुपये, 6वीत प्रवेश घेतल्यावर 7,000 रुपये, तर 18व्या वर्षी 75,000 रुपये दिले जात आहेत.
यामुळे 18व्या वर्षानंतरच मुलीचं लग्न करा असा सल्ला देत चाकणकर यांनी स्पष्ट केलं की 10 महिला असलेल्या आस्थापनेत मॉलमध्ये अगर कामाच्या ठिकाणी हिंसाचार झाल्यास, अगर कौटुंबिक हिंसाचार झाल्यास महिला सुरक्षित योजनेअंतर्गत महिला आयोग मदत करण्यास तत्पर आहे. तसंच महिलांच्या आर्थिक विकासासाठी बचत गट, महिला आर्थिक विकास मंडळ आदींमार्फत प्रयत्न केले जात आहेत. युवकांना रोजगार, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, कामगार, शेतकरी, कष्टकऱ्यांना त्यांचे हक्क मिळावेत म्हणून अजितदादा प्रयत्नशील आहेत. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसनं खास महिलांसाठी ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर होम मिनिस्टर सन्मान महिलांचा खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन केलं. तर महिला भगिनींनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहून प्रचंड प्रतिसाद दिला. ठाण्यात खेळ खेळणारी सोंग खूप आहेत, परंतु महिलांना होम मिनिस्टरद्वारे खेळण्याचा मनमुराद आनंद देऊन आनंद परांजपे, नजीब मुल्ला आणि वनिता यांनी महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचं काम केले आहे, असं कौतुकही रुपाली चाकणकर यांनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वनिता गोतपागार यांच्या नेतृत्वाखाली होम मिनिस्टर सन्मान महिलांचा खेळ पैठणीचं या कार्यक्रमाचं आयोजन छत्रपती शिवाजी महाराज मैदानात करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या हजारो महिलांचा जणू महासागरच छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर ओसंडून वाहत असल्याचं चित्र दिसत होतं. तर रंगमंचावर सादर होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये उपस्थित महिला भान हरपून सहभाग नोंदवित होत्या. स्टेशन, जोडी, रस्सीखेच, रंग माझा वेगळा, घागर घुमू दे, तुमच्यात सामील होऊ द्या, नाचू किती, कंबर लचकली, सुई दोऱ्यात ओणं, दोन रंगी होडी, फुगे फुगवणं, इसकी टोपी उसके सर, टोपीतला बॉल पिशवीत टाकणे यांच्यासारखे जोशपूर्ण खेळ होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन अजित दिलीप यांनी महिलांबरोबर रममाण होत महिलांकडूनच सादर करून घेतले.